नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. पारनेर पंचायत समिती अंतर्गत मौजे धोत्रे बुद्रुक ग्रामपंचायतीतील विविध विकास कामांमध्ये कथित शासकीय निधीचा अपहार, भ्रष्टाचार, ई टेंडर प्रक्रियेतील गैरव्यवहार, शासकीय अभिलेखांमध्ये फेरफार, बनावट इतिवृत्त, आर्थिक अनियमितता व पदाचा दुरुपयोग झाल्याचा आरोप करत संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र अध्यक्षा विशा वाय पारडकर यांनी विभागीय आयुक्त नाशिक यांना स्मरणपत्र दिले आहे. स्मरणपत्रात सन 2021 पासून आज अखेर झालेल्या विकास कामांची विशेष चौकशी, भारतीय न्याय संहिता 2023, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम तसंच इतर लागू कायद्यांनुसार करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी निष्पक्ष व कायदेशीर कारवाई करत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान विभागीय आयुक्त कार्यालयानं जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना पाठविलेल्या पत्रात अरुण रामदास रोडे यांनी सादर केलेल्या विविध तक्रारींचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये अवैध गौण खनिज प्रकरणे, महसूल वसुलीतील दिरंगाई, शासकीय अधिकाऱ्यांच्या कथित निष्काळजीपणाची चौकशी तसेच पारनेर तालुक्यातील ढोकी येथील गट क्रमांक 50/1 मधील अवैध मुरुम भराव प्रकरणी फेर पंचनामा करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित कालावधीत कारवाई न झाल्यास दिनांक 21 जुलै 2026 पासून विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी दत्ताभाऊ सोनवणे आणि अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष अरुण रोडे यांनी दिले आहे. आज अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने व बहुजन समाज पार्टीच्या वतीनं पारनेर पंचायत समिती अंतर्गत मौजे धोत्रे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सन 2019 ते आज अखेर ज्या विविध विकास कामामध्ये जो अपहार किंवा जे ई टेंडर प्रक्रियेतील गैरव्यवहार, शासकीय अभिलेख फेरफार, बनावट इतिवृत्त व आर्थिक अनियमितता व पदाचा दुरुपयोग या प्रकरणी न्याय संहिता 2023 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमच्या बाबत संबंधितावर चौकशी ही ट्रस्ट समिती म्हणजे पारनेर पंचायत समितीच्या अंतर्गत ही चौकशी न होता ट्रस्ट समितीमार्फत याची चौकशी होऊन संबंधित याच्यावर गैरव्यवहार प्रकरणी ग्रामपंचायत अधिनियमानुसार गुन्हे दाखल होण्याबाबत आम्ही विभागीय आयुक्त या कार्यालयामध्ये 21/7/26 रोजी गुन्हे दाखल होण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. आज संबंधित कार्यालयामध्ये जाऊन संबंधित प्रकरणाबाबत संबंधित अधिकाऱ्याने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांना पत्रव्यवहार केला आहे. त्याचबरोबर अनेक पारनेर तहसील कार्यालय, नेवासा तहसील कार्यालय, शेवगाव तहसील कार्यालय, अकोला तहसील कार्यालय आणि कर्जत तहसील कार्यालय अंतर्गत महसूल विभागाच्या अंतर्गत अनेक तक्रारी प्राप्त होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने महसूल विभागीय या विभागास नाशिक यांना आम्ही भेटून प्रत्यक्ष संबंधित कार्यालयाने त्या तक्रारीच्या अनुषंगाने दखल घेऊन संबंधित असणारे प्रांताधिकारी, तहसीलदार यांना पत्रव्यवहार केला आहे. तरी ही जाणीवपूर्वक जे अहिल्यानगर जिल्हा अधिकारी कार्यालय अंतर्गत येणारे अनेक कार्यालय आहेत ते जाणीवपूर्वक कारवाई करण्यास दिरंगाई करतात. कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा त्यांचा ठेवा अखंड चालू असल्यामुळं कुठलीही कारवाई जाणीवपूर्वक केली जात नाही. त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावून संबंधित कार्यालयाला ते पत्रव्यवहार केलं आहे. परंतु त्यांचे एकमेकाशी सलोखा असल्यामुळं जाणीवपूर्वक कारवाई खालच्या कार्यालयाने केलेली नाही आहे. त्यामुळं आम्ही अनेक सामाजिक संघटनांबरोबर घेऊन जर येत्या 15 दिवसामध्ये सुद्धा न्याय त्या संबंधित तक्रारीवर कारवाई नाही झाली तर आम्ही असंख्य सामाजिक संघटनांसह जनहित याचिका दाखल करणार आहोत. धन्यवाद.